मिरज तालुक्यातील पद्माळे इथल्या शेतकऱ्याला ऊस तोडणी मजूर पुरवण्याचं आमिष दाखवून धुळे जिल्ह्यातील भामट्याने तब्बल 11,96,000ची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि सदर फसवणुकीची घटना ही दिनांक 18 ऑगस्ट 2021 ते 22 मे 2024 या कालावधीत घडलेली आहे आणि या प्रकरणी रमेश पांडुरंग पाटील वय वर्ष 40 राहणार पद्माळे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या आसाराम गोपीचंद भिल राहणार नांदणी जिल्हा धुळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की रमेश पाटील हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील पद्माळे गावामध्ये राहतात। त्यांना ऊस तोडणीसाठी मजूर लागणार होते। संशयित आसाराम भिल याने ऊस तोडणी मजूर पुरवण्याचं आमिष पाटील यांना दाखवलं। मागील 2 वर्षात भिल याने ऊस तोडणी मजूर पुरवून पाटील यांचा विश्वास संपादन केला। पद्माळे येथे ऊस तोडणी करत असताना मागील 3,66,000 रुपयांची येणं बाकी असताना पुन्हा 2023 ते 24 या वर्षाच्या ऊस हंगामासाठी ऊस तोडणी कामगार पुरवण्याबाबत प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 11 जोड 22 कामगारांसाठी 11 लाख रुपयांची नोटरी करार करून येणे बाकीसह बँकेमार्फत 11,96,000 रुपये संशयित भिल याने घेतले आणि पैसे घेऊन सुद्धा भिल याने ऊस तोडणी मजूर पुरवले नाही। त्याच्याकडे पैशांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आसाराम भिल याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।